हॅलो फ्रेंड्स, ST टीचिंग या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्ही पेपरला जाण्याची तयारी करता करता झटपट काही प्रश्नांची उजळणी करा. तुमचे पेन, पेन्सिल सर्व साहित्य घेता घेता कानांवर काही प्रश्नोत्तरे पडलीत की शाळेत पोहोचेपर्यंत ऐकलेले मनात आठवत राहा. परीक्षेत नक्कीच लिहिता येईल. चला तर मग मुलांनो, आता वेळ न दवडता भराभर प्रश्नोत्तरे पाहूया. इयत्ता 5वी परिसर अभ्यास प्रश्न पहिला अ. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. धान्य साठ्यात टिंबटिंब पाला घालतात. धान्य साठ्यात कडुलिंबाचा पाला घालतात. कांगारू फक्त टिंबटिंब खंडात आढळतो. कांगारू फक्त ऑस्ट्रेलिया खंडात आढळतो. चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परिभ्रमणामुळे आपल्याला चंद्राच्या टिंबटिंब दिसतात. चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परिभ्रमणामुळे आपल्याला चंद्राच्या कला दिसतात. मुलगा मुलगी किंवा स्त्री पुरुष यांचा दर्जा टिंबटिंब असतो. मुलगा मुलगी किंवा स्त्री पुरुष यांचा दर्जा समान असतो. शाळेच्या जडणघडणीत टिंबटिंब वाटा असतो. शाळेच्या जडणघडणीत समाजाचा वाटा असतो. समस्यांकडे डोळेझाक केल्यास त्या अधिक टिंबटिंब बनतात. समस्यांकडे डोळेझाक केल्यास त्या अधिक तीव्र बनतात. प्रामाणिकपणा ही आपली टिंबटिंब असते. प्रामाणिकपणा ही आपली ताकद असते. आपले सामाजिक जीवन टिंबटिंब आधारे चालते. आपले सामाजिक जीवन नियमांच्या आधारे चालते. पृथ्वीच्या परिवलनामुळे पृथ्वीवर टिंबटिंब होते. पृथ्वीच्या परिवलनामुळे पृथ्वीवर दिवस व रात्र होते. स्वतंत्र भारताच्या संविधानाने टिंबटिंब प्रथा नष्ट केली. स्वतंत्र भारताच्या संविधानाने अस्पृश्यतेची प्रथा नष्ट केली. सुविधांचा वापर आपण टिंबटिंब केला पाहिजे. सुविधांचा वापर आपण जबाबदारीने केला पाहिजे. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. सार्वजनिक समस्या कशा सुटू शकतात? उत्तर: सर्वांच्या प्रयत्नाने आणि सहभागाने सार्वजनिक समस्या सुटू शकतात. सांकेतिक खुणा म्हणजे काय? नकाशात वेगवेगळ्या गोष्टी दाखवण्यासाठी संकेतानुसार वापरलेल्या खुणांना सांकेतिक खुणा म्हणतात. आपल्या सामाजिक जीवनातील मोठ्या अडचणी कोणत्या? गरिबी आणि शिक्षणाचा अभाव या आपल्या सामाजिक जीवनातील मोठ्या अडचणी आहेत. पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा कोणता आहे? सूर्य हा पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा आहे. महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध सरोवर कोणते? लोणार सरोवर हे महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध सरोवर आहे. इतिहासाची साधने कोणती? भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने. नावे लिहा. पृथ्वीवरील महासागर: हिंदी महासागर, पॅसिफिक महासागर. 2-2 नावे लिहायची. परिरक्षक पदार्थ: साखर, मीठ, विनेगर, खाद्यतेल. प्रदूषणाचे प्रकार: जलप्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, मृदा प्रदूषण. 2 कोणतीही लिहायची. पुढचा प्रश्न आहे, चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा. शेती करण्याची फक्त एकच पद्धत आहे. चूक आहे हे विधान. शेती करण्याच्या 4 पद्धती आहेत किंवा पारंपरिक व आधुनिक पद्धती आहेत, म्हणजे असंही लिहिलं तरी चालेल. सुधारित बियाणांच्या वापरामुळे उत्पन्न वाढत नाही. चूक. सुधारित बियाणांच्या वापरामुळे उत्पन्नात वाढ होते. आपले सामाजिक जीवन नियमांच्या आधारे चालते. बरोबर आहे हे विधान. आपला भारत देश शेतीप्रधान देश आहे. बरोबर. पर्यावरणात सूक्ष्मजीवांचा समावेश होतो. हेही विधान बरोबर आहे. पुढचं आहे, व्याख्या लिहा. हिमनग: हिमनग समुद्रावर तरंगणाऱ्या बर्फाच्या तुकड्यांना हिमनग म्हणतात. परिवलन: पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या फिरण्यास परिवलन म्हणतात. परिभ्रमण: पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवतीही फिरते, त्यास पृथ्वीचे परिभ्रमण म्हणतात. पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. आपण कोणकोणत्या सार्वजनिक सुविधांचा उपयोग करतो? उत्तर: आपण बस, रेल्वे, विमानसेवा, जहाज इत्यादी सुविधांचा उपयोग करतो. घरातील कोणती उपकरणे आपण सौर ऊर्जेच्या मदतीने वापरू शकतो? दिवे, हीटर, AC, पंखे, इस्त्री, वॉटर फिल्टर म्हणजेच ॲक्वागार्ड वगैरे इत्यादी उपकरणे सौर ऊर्जेच्या मदतीने वापरू शकतो. सार्वजनिक समस्या म्हणजे काय? आपल्या गावातील किंवा शहरातील लोकांना ज्या अडचणी येतात किंवा जे प्रश्न भेडसावतात त्यांना सार्वजनिक समस्या म्हणतात. प्रत्येक मुलामुलीचा कोणता हक्क आहे? शाळेत जाऊन शिकणे हा प्रत्येक मुलामुलीचा हक्क आहे. स्वच्छतेचे महत्त्व कोणत्या संतांनी पटवून दिले? संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. भूरूपे म्हणजे काय? जमिनीची उंची आणि जमिनीचा उतार यातील फरकांमुळे तयार होणारे जमिनीचे वेगवेगळे आकार म्हणजे भूरूपे होय. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण काही प्रश्न पाहिलेत. आता उर्वरित प्रश्न तुम्ही मागील वर्षाच्या व्हिडिओत पाहू शकतात.
व्हिडिओला लाईक अँड शेअर करा, सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्टची लिंक दिली आहे, तीही अवश्य पहा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक.